माझ्या राजाचं नाव गाजतय किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे आनंद आहे. इकडे काय झालं? कैलासाच्या ठिकाणी पुन्हा भगवान शंकर साहेब सती गेलेले अंश अवतारानं तुळजापूर या ठिकाणी स्थापित आहे. मग कैलासाला गेल्यानंतर इकडं दक्ष प्रजापतीने यज्ञाचं आयोजन केलं. मोठा यज्ञ करायला सगळ्यांनी निमंत्रण दिले. प्रधानजीने आठवण करून दिली की पहिलं निमंत्रण थोरल्या जावयाला द्यावं लागतं. दक्ष प्रजापती काय म्हणला, काय त्या थोरल्या जावयाचं आता राहिलं, म्हातारा झालाय तो, गरीब आहे, स्मशानात राहतो, नाही त्याला बोलू नका, आपलं नाव जाईल, आपण आता लय श्रीमंत आहे. बघा श्रीमंत झालो काय, किती जरी मोठा झाला तरी विसरावा का? त्यांनी भगवान शंकराला निमंत्रण दिलं नाही यज्ञाचं दक्ष प्रजापतीनं. आता भगवान शंकर कसे जाणते, त्यांना सगळं कळत आहे, पण काही बोलले नाही. पण नारदजी कैलासाला गेले, नारायण नारायण, आणि त्या ठिकाणी जाऊन सतीला म्हणले, सती तुझं तर कसलीच तयारी दिसणार. म्हणले काय जायचं का? म्हणे देवाला जायचंय का? म्हणे पंढरपूरला जायचंय का? म्हणले सती तुझ्या वडिलाच्या घरी येते मोठा ब्रह्म विष्णू सगळे ऋषभ ऋषी आले, सगळे आले, प्रत्येकांचं राहण्याची सगळी सोय केली, तुझी तर तयारीच नाही कुठलीच. नाही म्हणजे आम्हाला काही माहित नाही. कसं काय माहित नाही? पहिली पत्रिका तर जावायला यायला पाहिजे थोरल्या. जावायला विसरून जर एखादं कोणी काम करत असत, देव कार्य करत असत, तर ते देव कार्य सफल होत नाही. म्हणून लेकीला जावायला अगोदर निमंत्रण द्यावं लागतं, पण आणावं लागतंय, ही शास्त्र सांगतंय. नाही निमंत्रण. नारदजी म्हणले, सती वडिलाच्या घरी जायला का निमंत्रणाची गरज असती होय? हो म्हणले महाराज, बरोबर आहे. आणि सती भगवान शंकरला म्हणतात, बोले बाबा आपल्याला उद्या जायचंय, माझ्या वडिलाच्या घरी फार मोठा येते. बोले बाबा म्हणले, आपल्याला कोणाचा निरोप आलाय का? तुझ्याकडे आला असता तर जाऊ. सती सत्य बोलणार होती, म्हणजे नाही आलेला. म्हणले मग कसं जाता येईल? नाही पण म्हणजे वडिलाच्या घरी काय निमंत्रणाची गरज असते होय? सती नको जाऊ. नाही मी जाणार. सती बिगर निमंत्रणाचं किती जवळचा असो जाऊ नये. जिस घर पे आदर मान नहीं उस घर में जाना